पोलिसांनी 100 महिलांवर गुन्हा दाखल केला. अरे आमचं रक्त काढलं त्या पोलिसांवरती कोण गुन्हा दाखल करणार? फडणवीस हा प्रश्न गुन्हा दाखल होत नाही. आम्ही एका भीमा कोरेगावच्या तोंडावरती परभणी सुद्धा तुम्ही घडवलं. तुम्हाला माहित आहे की नामांतराच्या लढ्यात सगळ्यात जास्त जर कुणी इथं लढलं असेल तर ती परभणी आहे. आणि म्हणून तुम्ही ठिणगी टाकण्यासाठी माथे फिरवय ती बाई आमदार म्हणती माथे फिरवय. यंत्रणेने कोणत्या कागदावर लिहिलं नाही हा माथे फिरवय. पण दोनच लोक महाराष्ट्रात म्हणतायत हे माथे फिरवय. एक ती आमदार म्हणतील, एक देवेंद्र फडणवीस म्हणतोय. अरे पागलचं सर्टिफिकेट वाटायचा तुम्ही दवाखाना काढलाय का? हे मी या किती 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 असा अन्याय सहन करायचा. आज तुम्ही कोम्बिंग केलं, सुनियोजित कोम्बिंग केलं. प्रत्येक 2-5 वर्षाला तुम्हाला आम्हाला मारायला यावंच लागतं. आमची प्रगती तुम्हाला जमत नाही, डोळ्यात खुपती. आम्हाला समजत असलेलं राजकारण तुमच्या डोळ्यात खुपतं. आणि मग आम्हाला असणार तुम्ही टार्गेट करतात. आया बहिणीनो एक लक्षात ठेवा, हे जरी तुमच्यावर अन्याय झाला असेल, मी तुमचं सगळं दुःख बघितलंय. प्रियदर्शनी नगरला सुद्धा जाऊन आलोय. अनेक तरुणांच्या जखमा बघितल्या, तुमच्या डोळ्यात पाणी बघितलंय. तुमच्या डोळ्यातल्या पाण्याचा आणि रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या पोलिसांना यांना असणारा कायदा काय असतो, तुम्हाला जर मारता